यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी जे ठाणेदार साहेब आलेत, बोजाडणे जे आले आहेत, त्याचबरोबर गावचे सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक आहेत, उपसरपंच, महिला आणि इतर पालक वर्ग, त्याचसोबत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सर्व यशस्वी विद्यार्थी. आज आपल्यासाठी हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे की एवढंच घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा इथं सत्कार केला जातोय. हे जे तुम्ही यश मिळवले ते जेवढं तुमचं मेहनत आहे, तुम्ही पण भरपूर मेहनत घेतली असेल, अभ्यास केला आहे, त्यासोबत तुम्ही जे मोबाईलपासून लांब राहिला असाल, खेळापासून लांब राहिला असेल मागचे 1-2 वर्ष, घरचे भरपूर बोलले असेल आपल्याला. ज्यावेळेस मी MPSCची परीक्षा देतोय 9.5 लाख लोकांनी अर्ज भरले होते. तसंच सेम आहे इंजिनिअरिंगला. आज बघायला गेलं तर नोकऱ्या भरपूर कमी झालेल्या आहेत. डॉक्टर जरी म्हणले तरी प्रत्येक चौकामध्ये डॉक्टर झालेत. मग सगळ्या ह्याच्यातनं तुम्हाला कॉम्पिटिशन प्रत्येक ठिकाणीच आहे, जिथं जाचाल तिथं आहेच. राजकारणात सुद्धा कॉम्पिटिशन आहे. जर राजकारणात जायचं म्हणलं, सरपंच साहेब सांगू शकतील गावातच तुमच्या कॉम्पिटिशन किती आहे. तर प्रत्येक ठिकाणी स्पर्धा ही राहणारच आहे. तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या असायला लागतील की तुम्ही कधी म्हणजे अपेक्षा देऊन इथं आलोय तर आम्हाला माहिती की कॉम्पिटिशन कोणत्या लेवलचे आहे. ग्रामीण भागातनं काय होतं, मी ज्यावेळेस 10वी पास आउट झालो, खूप भारी वाटलं. यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारला ऍडमिशन घेतलं आणि 93% पडलेले त्यावेळेस. पण खूप छान वाटलं की म्हणजे खूप मोठं काहीतरी अचीव्ह केलं. ज्यावेळेस पहिलं आमचं लेक्चर होतं, गणिताचे सरदार सर म्हणून होते, ते सरळ म्हणाले की हे तुमचं यश जे आहे ते एकदम किरकोळ आहे म्हणे. सुरुवातीला त्यावेळेस खूपच खराब वाटलं, म्हणजे अजून ते शब्द आठवतात. ते तुमच्या आई वडिलांनी पण स्ट्रगल केले. तर हे स्ट्रगल जे आहे ते तुमचं वेपन आहे. तुम्ही तुमच्याकडे जिद्द असते, नॅचरल जिद्द आहे, ती तुम्ही वापरायची आणि कायम सोबत ठेवायची. इंग्लिश मिडियम मधली मुलं आले असतील किंवा इतर शाळेतली, मोठ्या शाळेतली मुलं असतील, तुम्ही बिलकुल खचून जायचं नाहीये. एवढं लक्षात ठेवायचं की तुमच्याकडे टॅलेंट आहे आणि टॅलेंट जन्माला येऊन देवत्वाला पोहोचलेले आपल्या कर्माच्या आणि पुण्याच्या प्रभावाने अशा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना प्रणाम करतो. आणि ही जी क्रांती आहे ही ज्ञानाच्या माध्यमातून आणि कर्माच्या माध्यमातून घडली. तर